नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती नेहमीच आपण महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. बार्टी, TRTI, आरटी, सारथी, महाज्योती आणि एक नवीन संस्था आलेली आहे वनारटी. अशा वेगवेगळ्या ज्या 6 संस्था आहेत, या विविध वेगवेगळ्या संस्थांमार्फत विविध वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. सोबतच या ठिकाणी 72,000 रुपयापासून ते 1,20,000 रुपयेपर्यंत याची शिष्यवृत्ती दिली जाते. तर याची या ठिकाणी एका संस्थेची अर्ज प्रक्रिया देखील आता सध्या सुरू आहे आणि बाकीच्या या संस्थांचे अर्ज कधी सुरू होणार आहे, कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी कोणकोणत्या संस्थांमार्फत अर्ज सुरू असतात आणि याच्यासाठी कधीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा येथेच तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आता बघू शकता हे याच्यामध्ये संस्था कोणकोणत्या आहेत ते सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या आणि कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीला लाभ देते हे देखील पुढे सांगणार आहे. आरटी नावाची संस्था आहे. आरटी, त्याच्यानंतर बार्टी, त्याच्यानंतर TRTI, सारथी आणि महाज्योती आणि नवीन संस्था जी आलेली आहे मागील वर्षीपासून ती आहे वनारटी. अशा प्रकारचे वेगवेगळ्या 6 संस्था आहेत. आता त्यांचे कार्य सांगतो आणि कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीला लाभ देते आणि कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी देते आणि पात्रता, वयाची अट वगैरे सर्व माहिती मी येथे सांगणार आहे. ठीक आहे. आता या ज्या 6 संस्था आहेत ना, मी येथे लिहिलेल्या आहेत. 6 संस्था लिहिलेल्या आहेत. तर एक गोष्ट नीट बघा इथं. ठीक आहे. जी बार्टी नावाची संस्था आहे ना, बार्टी नावाची संस्था ती एस-सी कॅटेगरी, एस-सी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांना या ठिकाणी शिष्यवृत्ती देते आणि मोफत प्रशिक्षण देते एस-सी कॅटेगरीचे महिला आणि पुरुष. त्याच्यानंतर TRTI ही एस-टी कॅटेगरी म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, महिला पुरुषांसाठी या ठिकाणी मोफत प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती देण्याचं काम करते. आता ही आरटी नावाची जी संस्था आहे ना, लक्षात घ्या. आरटी नावाची संस्था आहे. ती देखील एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी याच्यामध्ये मोफत प्रशिक्षण आणि याच्यामध्ये शिष्यवृत्ती देते. परंतु ही जी वरती आहे ना बार्टी नावाची संस्था, ही देखील एस-सी साठी आहे. परंतु याच्यामध्ये आरटीमध्ये फक्त मातंग समाजाचे विद्यार्थी त्यांच्यासाठी स्पेशल ही संस्था आहे. आरटी नावाची संस्था म्हणजे दोन्ही याच्यामध्ये भरू शकतात. फक्त मातंगवाले आरटीमध्ये भरू शकतात आणि बाकीचे उरलेले सर्व या ठिकाणी बार्टीमध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. जी महाज्योती, महाज्योती जी संस्था आहे ना महाज्योती, याच्यामध्ये कोणकोणते लक्षात घ्या. ओबीसी, एस-बी-सी, त्याच्यानंतर एन-टी-बी, एन-टी-सी आणि एन-टी-डी आणि विजय या सर्व कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांना लाभ देण्याचं काम कोणती संस्था करते? तर महाज्योती ही संस्था करते. आता एक गोष्ट लक्षात घ्या. सारथी नावाची जी संस्था आहे, ती बघू शकता. एस-ई-बी-सी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये लाभ देण्याचं काम करते. सारथी नावाची मराठा कुणबी विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या. नवीन संस्था मागील वर्षापासून कार्यरत आलेली वनारटी नावाची जी संस्था आहे ना, याच्यासाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुरू आहे. कोणकोणत्या स्पर्धा परीक्षेसाठी याच्यामध्ये कोणवाले याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात, ते देखील पुढे सांगणार आहे आणि ते दाखवणार आहे. याच्यामध्ये बघू शकता विजय, एन-टी-बी, त्याच्यानंतर एन-टी-सी आणि एन-टी-डी या कॅटेगरीचे सर्व महिला आणि पुरुष या वनारटी संस्थेमध्ये फॉर्म भरू शकतात आणि हे सध्या चालू आहेत. याची देखील पुढे माहिती देणार आहे. त्याच्या अगोदर या ठिकाणी कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी आपण लाभ घेऊ शकतो तर याच्यामध्ये बघू शकता. आता हे फॉर्म कधी चालू होणार आहे हे देखील पुढे सांगणार आहे. ए ठीक आहे. आता इथं बघू शकता यूपीएससीच्या तयारीसाठी बार्टी, TRT, आरटी, सारथी, महाज्योती सर्व संस्था याच्यामध्ये लाभ देतात. फक्त वनआरटी देत नाही. पुढे ते सध्या सांगणार आहे. यूपीएससी महाराष्ट्र सर्व बार्टी, TRT, आरटी, सारथी, महाज्योती सर्व संस्था लाभ देतात. संस्थांसाठी लाभ भेटतो या स्पर्धा परीक्षेसाठी. एमपीएससी स्टेट सर्व्हिस सर्व संस्था याला लाभ देत असतात. त्याच्यानंतर एमपीएससी मेस इंजिनिअरिंग असते हे. याच्यासाठी देखील बार्टी, TRT, आरटी, सारथी, महाज्योती सर्व संस्था याच्यामध्ये लाभ देतात. त्यानंतर एमपीएससी कंबाईनला कोण-कोण? एमपीएससी कंबाईन कोणकोणती संस्था लाभ देते? बार्टी, TRTI, महाज्योती आणि इथं एक राहिलेलं आहे TRTI जे आदिवासी विद्यार्थ्यांना, एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना देते. याचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बँकिंग एक्झाम आणि रेल्वे एक्झामसाठी बार्टी, TRT, आरटी, सारथी, महाज्योती सर्व याच्यामध्ये लाभ देत असतात. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या. एस-एस-सी,
महाज्योतीचा लाभ देते. त्याच्यानंतर याच्यामध्ये पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी कोणकोणत्या संस्था लाभ देतात तर बघू शकता. बार्टी आणि आरटी आणि सोबतच टीआरटीआय म्हणजे एसटी कॅटेगरी. आता या दोन्ही संस्था एससी कॅटेगरीच्या आहेत आणि एसटी कॅटेगरीची टीआरटीआय संस्था देखील पोलीस भरतीसाठी लाभ देते. आणि शिक्षक भरतीसाठी लाभ या ठिकाणी महाज्योती देखील देते. बार्टी देते, टीआरटीआय देते. त्याच्यानंतर एफएमएफसी बार्टी टीआरटीआय सारखी सर्व संस्था याला लाभ देतात. आता सर्व विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे. आता सध्या फॉर्म चालू आहेत. बघू शकता. बाकीच्या संस्थांचे कधी चालू होणार आहे हे देखील पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु सध्या चालू आहे. कोणती चालू आहे? वनआरटी संस्थेचे अर्ज चालू आहेत. वनआरटी संस्थेचे अर्ज चालू आहेत आणि कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी चालू आहेत ते देखील मी तुम्हाला लगेच दाखवतो. आता इथे बघू शकता वनआरटीचे या ठिकाणी फॉर्म चालू झालेले आहेत आणि कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी वनआरटी लाभ देणार आहे. तुम्ही बघू शकता इथं एक मिनिट बघू शकता इथं ऍप्लिकेशन फॉर डिजिटल लायब्ररी फॅक्टरी हे नवीन आलेलं आहे. आजच आलेलं आहे. परंतु इथं बघू शकता खाली. आता मी इथं खाली येणार आहे. इथून बघू शकता कोणकोणत्या संस्थांसाठी तर बघू शकता इथं आयबीपीएस बँकिंगसाठी, त्याच्यानंतर पोलीस भरती आणि आर्मी भरतीवाले देखील याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. 72,000 रुपयापर्यंत लाभ भेटणार आहे आणि मोफत लेखी परीक्षेचे मैदानी चाचणीचे प्रशिक्षण देखील तुम्हाला इथे भेटणार आहे. त्याच्यानंतर शिक्षक भरती टेट साठी तुम्हाला इथे लाभ भेटणार आहे. त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे या ठिकाणी एसएससी सीजीएल साठी लाभ भेटणार आहे. रेल्वे बँकिंग रेल्वेसाठी लाभ भेटणार आहे रेल्वे भरतीसाठी. त्याच्यानंतर एमबीए कॅट साठी तुम्हाला लाभ भेटणार आहे. त्याच्यानंतर एमपीएससी इंजिनिअरिंग याच्यासाठी देखील तुम्हाला लाभ भेटणार आहे. त्याच्यानंतर एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी देखील याच्यामध्ये लाभ भेटणार आहे. याचा जर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल तर घर बसल्या तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर देत आहे 9403169816 डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेला आहे. तिथून व्हॉट्सअप करू शकता आणि फॉर्म भरून घेऊ शकतात. आता ही संस्था कोणकोणत्या कॅटेगरीला लाभ देते तर तुम्हाला इथं बघू शकता एक परिपत्रक मी इथं ओपन करून दाखवणार आहे. ठीक आहे. बघू शकता. मी आधीच तुम्हाला वरती देखील आधी देखील सांगितलेले परंतु विद्यार्थ्यांच्या खात्रीसाठी पुन्हा एकदा मी ही माहिती इथे तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. एक मिनिट हे ओपन होत आहे. नेट थोडं स्लो आहे माझं. ठीक आहे. आता इथं बघू शकता कोणकोणत्या कॅटेगरी याच्यामध्ये लाभ घेणार आहेत तर बघू शकता. विमुक्त जाती म्हणजे विजय कॅटेगरी वाले एनटीबी, एनटीसी, एनटीडी सर्व महिला पुरुष याचा लाभ घेऊ शकतात. ठीक आहे. वरतीच आधीच मी तुम्हाला हे देखील सांगितलेलं आहे. आता पुन्हा आपण त्याच मुद्द्यावरती आलेलो आहे. सध्या चालू आहेत वनआरटी या संस्थेचे फॉर्म. बाकी राहिलेल्या स्पर्धा परीक्षांसाठी चे बार्टी, टीआरटीआय, सारथी, टीआरटी सॉरी बार्टी, टीआरटीआय, आरटी, सारथी आणि महाज्योती या 5 संस्था म्हणजे एकूण सर्व मिळून वनआरटी जी नवीन संस्था आली ती संस्था धरून एकूण 6 संस्था आहे आणि प्रत्येक संस्था वेगवेगळ्या कॅटेगरीला महिला आणि पुरुषांना स्पर्धा परीक्षेच्या उत्तीर्ण होण्यासाठी मोफत शिष्यवृत्ती देते आणि मोफत प्रशिक्षण देते लेखी परीक्षेचे मैदानी चाचणीचे. आता बाकी राहिलेले बार्टी, आरटी, टीआरटीआय, सारथी आणि महाज्योती या संस्थांचे पेपर जाहिरात कधी येईल आणि ते कधी सुरू होतील तर याची माहिती आता देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये त्यांनी या ठिकाणी अपडेट दिली होती आणि ऑगस्ट मध्ये संपूर्ण अर्ज प्रक्रिया सुरू झालेली होती. तर येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये, 1.5 महिना जास्त नाही, 1.5 महिन्यामध्ये तुमची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. कोणकोणते? तर सर्व संस्थांचे बार्टी, टीआरटीआय, सारथी आणि महाज्योती अशा वेगवेगळ्या संस्थांचे अर्ज सुरू होणार आहेत आणि याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ना त्याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवेल. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण कागदपत्रांच्या वेळेस खूप सारा गोंधळ होतो. तर बार्टी, टीआरटी, आरटी, सारथी, महाज्योती या संस्थांमार्फत कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांचा लाभ तुम्ही घेऊ शकतात तर यूपीएससी दिल्ली, यूपीएससी महाराष्ट्र, एमपीएससी स्टेट सर्व्हिसच्या एक्झामसाठी देऊ शकता. एमपीएससी मेस, एमपीएससी कंबाईन, ग्रुप सी आणि ग्रुप बी साठी देखील भरू शकता. बँकिंग एक्झामसाठी, रेल्वे एक्झामसाठी, एसएससी सीजीएल साठी, पोलीस भरतीसाठी, आर्मी भरतीसाठी, शिक्षक भरतीसाठी आणि एफसी या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी या वेगवेगळ्या संस्था 72,000 रुपयापासून 1,20,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती देत असतात. तर अशा प्रकारची अपडेट होती. तर विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सर्वात पहिल्यांदा येथे अपडेट तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.